सो गाईज मी आता तेल टाकलं एक खोलून पहिले. अरे नळ पाणी पाणी. अरे पाणी नाही आपल्याकडे बघू. ही फ्रेम मध्ये येते भाजी. नाही काही मला फेमची गरज नाही. ऑर्डलेरी गाईज विषय असं आहे फुलत नाहीये. कळी फुले ना फुलता कळी फुले ना. बस काही ते निघत नाही. मला कोणाची तरी हेल्प पाहिजे. म्हणजे ऋषिकेश भाऊची हेल्प पाहिजे ना. ही काही नको ग नको ग नको ग नको ग तिला बेकार हात नको पकड खाली. भाऊ जोर लाव. की बाई अगं वण ना ग खाली नको रे सगळं तेल पाण्याने. पकड. लेट मी डू इट. पकड. तेल लागून जाते माझ्या फोनला. सो गाई तिकडून या. काही हे असं तेल असतं ना. हे तेल असं घ्यायचं ना याच्यात टाकायचं. परत थोडस तेल घ्यायचं आधी. डुबकी मारायची याच्यात आणि याच्यात टाकायचं. ठीक आहे गाईज. याला बंद करायचं. जरा वेळ असं इथे ठेवायचं. झालं. आता मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. कसले मसाले? गरम मसाले टाकायचे. एक सेकंड. काही गरम मसाले कुठे पाहिजे तुझे? हे बघा गाईज याच्यामध्ये मी दालचिनी टाकल. ही दालचिनी मी याच्यात टाकणार. तडतड तडतड उडणार नाही ती. त्यानंतर काय झालंय आता याच्यामध्ये थोडस टमाटे टाकायचे आणि बाकीची रेसिपी मी बघते. 1 मिनिट झालं. आता मी काय काय टाकलं याच्यामध्ये? कांदा टाकलाय. आता मी गार्लिक आणि याची पेस्ट टाकल. म्हणजे की याची आणि याची पेस्ट टाकल मी. ठीक आहे. सो पहिलं याला सो गाईज मी दही पण टाकल. बहीण टमाटे बारीक काप. माझ्या बहिणीला एवढे मोठे टमाटे आपले. हे टमाटे खायचे सोडून नाही. आपल्याला खायचे नाही. आपल्याला भाजीत टाकायचे. या टॉर्चमुळे माझी टाकल ही माझ्या भावाने करून दिली ऋषिकेशने. ही अशी टाकल. थोडंसं वरतून मीठ टाकल कारण की ते लवकर विघळून जाईल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडं पाणी भरून ठेवते जसं काही की आपल्याला रियूज होईल या गोष्टीचं. पाणी नाही सॉरी पाणी नाही आमच्याकडे. आता याच्याने असं धुवावं लागेल मला. आमच्या नाशिकला थोडा प्रॉब्लेम झाला पाण्याचा. त्याच्यामुळे बाकी काही इश्यू नाही. थोडंसं मीठ. आमचा मीठचा डब्बा जर असा कॅज्युअल आहे. घीचा डब्बा आहे आमचा. हे मीठ थोडंसं मीठ टाकायचं याच्यात. फक्त ते विघळून जायला. त्यामुळे म्हणजे कांदा आणि टमाटा जरासा मोकळा मोकळा बारीक बारीक म्हणजे की असा गेला की लगेच पिघळून जायला म्हणून तो केलाय आम्ही. कसं वास भारी येतो ना. वासच येत नाही. आपण गॅस फास्ट करू म्हणजे की वास भारी येते ना बोलती. एकच मसाला 17 ठिकाणी आमचा दिसल कारण की आमच्याकडे एकच मसाला आहे. तो मग पहिले मी याच्यामध्ये दॅट्स कॉल हल्दी. इसमें थोड़ी हळद डालेगी. फिर इसमें जाएगी हम मला दिसत नाही रे त्याच्या लाईटिंगमुळे. तर मग मी टाकल लाल मसाला. अजून थोडा लाल मसाला. मग आम्ही काळा मसाला टाकूया. काळा मसाला काळा. त्यानंतर माझ्याकडे एक चीज आहे दाखवते मी तुम्हाला. गरम मसाला. गरम मसाल्यासाठी आमच्याकडे 17 चमचे म्हणून मी 1 चमच्याने यूज करणार आहे. गरम मसाला टाकून मी याच्यात. बस झाला. एवढं जास्ती नाही टाकू त्याला. माझ्या घरचे गाईज आता याच्यामध्ये उकळ आली आहे आणि हे पनीर एकमेकांना खूप चिपकलं आहे. सो मी हे पनीर याच्यात टाकलं आता. थोडंसं मी वेगवेगळं करून टाकलं त्याला. बघा गाईज असं बनलंय ते फायनली.
थोडंसं मीठ टाकलं मी त्याच्यात आता नॉर्मल. पाणी गेलं का गं? हो, कपडे धुतले असते ना तू, काय विषय नाही. जास्त टाक गं. थांब नाही रे, ते ओलं आहे ना. पहिले पण टाकलं होतं ना मीठ. थोडंसं थिक करू काय भाजीला? कशी करणार? उकळून मग कशी? तू काय त्याच्यात बसतो? फायनली बनली भाजी आणि पोळी आणि भात खाणार. बाय गाईज, थँक्यू.